नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, तुळ राशीच्या स्वाती नक्षत्रातील काही व्यक्तींबद्दल अशी मान्यता आहे की त्यांच्याजवळ नकारात्मक शक्ती सहज येऊ शकत नाही. भूत, प्रेत, पिशाच किंवा अदृश्य नकारात्मक ऊर्जा त्यांच्यापासून दूर राहते असे का म्हटले जाते. त्यांच्या व्यक्तिमत्वात असे कोणते गूढ सामर्थ्य दडलेले असते. आज आपण स्वाती नक्षत्राच्या या रहस्यमय आणि आश्चर्यकारक पैलूचा उलगडा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात तुमच्याबद्दल अशी काही माहिती मिळेल जी कदाचित तुम्हालाही माहीत नसेल. आता आपण थेट या विषयाच्या मूळ कारणाकडे वळूया. आपण ज्या राशीबद्दल बोलत आहोत ती म्हणजे तुळ रास. मात्र तुळ राशीअंतर्गत अनेक नक्षत्रे येतात. येथे आपण विशेषतः स्वाती नक्षत्राबद्दल बोलत आहोत. स्वाती नक्षत्रामध्ये रू, रे, रो आणि ता या अक्षरांनी सुरू होणारी नावे येतात. त्यामुळे हा विषय या अक्षरांच्या व्यक्तींसाठी विशेषतः लागू होतो. हे तुळ राशीतील स्वाती नक्षत्राचे जातक आहेत. ही गोष्ट नीट समजून घ्या, म्हणजे पुढील माहिती समजण्यास कोणतीही अडचण येणार नाही. तुळ राशीचे स्वाती नक्षत्रातील जातक स्वभावतः स्वतंत्र विचारांचे असतात. कोणाच्याही दबावाखाली काम करणे त्यांना अजिबात आवडत नाही. संवाद कौशल्य त्यांच्या अंगी विलक्षण असते. कुठे, कधी, कसे आणि काय बोलायचे याचे उत्तम ज्ञान त्यांना असते. योग्य वेळी योग्य शब्द वापरण्याची कला त्यांच्याकडे असते. तसेच हे लोक न्यायप्रिय असतात. ते नेहमी सत्याची आणि योग्य गोष्टीची साथ देतात. हा स्वाती नक्षत्रातील जातकांचा नैसर्गिक स्वभाव असतो. स्वाती नक्षत्राचा वर्ण शूद्र वर्ण मानला जातो. याचा अर्थ कमीपणा नसून सेवा, समर्पण आणि परिश्रमशीलता असा होतो. हे जातक मेहनती, सेवाभावी आणि समर्पित वृत्तीचे असतात. हे द्विपद स्वभावाचे मानले जातात. म्हणजेच ते ज्ञानी, सभ्य, सामाजिक आणि मुत्सद्दी असतात. कूटनीती त्यांच्या स्वभावात असते. कोणी त्यांच्याशी संघर्ष केला तरी ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत, योग्य वेळ आल्यावर अचूक उत्तर देतात. या नक्षत्राची योनी म्हैस मानली जाते. त्यामुळे या व्यक्तींमध्ये योद्ध्यासारखी वृत्ती दिसून येते. ते सावकाश पण ठामपणे स्वतःच्या मार्गाने पुढे जातात. या नक्षत्राचे अधिपती गुरु बृहस्पती असल्यामुळे ज्ञान, विवेक आणि समजूतदारपणा त्यांच्यात भरपूर प्रमाणात आढळतो. नाडीच्या दृष्टीने हे कफप्रधान प्रकृतीचे असू शकतात. त्यामुळे कफाशी संबंधित काही त्रास होण्याची शक्यता असते. आता आपण गणाबद्दल बोलूया. प्रत्येक नक्षत्राचा गण वेगळा असतो. काही देवगणात, काही मनुष्यगणात तर काही राक्षस गणात मोडतात. स्वाती नक्षत्रातील रू, रे, रो आणि ता अक्षरांच्या जातकांचा गण देवगण मानला जातो. देवगणातील व्यक्तींना दैवी शक्तींचा आशीर्वाद लाभलेला असतो असे मानले जाते. याच कारणामुळे असे सांगितले जाते की भूत, प्रेत किंवा पिशाच यांसारख्या नकारात्मक शक्ती त्यांच्यावर सहज प्रभाव टाकू शकत नाहीत. कारण त्यांची ऊर्जा, त्यांचे तेज आणि त्यांचे आभामंडळ सामान्य लोकांपेक्षा वेगळे आणि अधिक सात्विक असते. देवगणातील व्यक्ती सात्विक स्वभावाच्या असतात. त्यांच्यावर देवतांची कृपा आणि संरक्षण असल्याचे मानले जाते. त्यामुळे कोणत्याही नकारात्मक शक्तींना त्यांच्याजवळ येणे कठीण होते. असे मानले जाते की देवगणातील व्यक्ती संकटात असताना दैवी शक्ती त्यांना योग्य मार्गदर्शन आणि संरक्षण देतात. म्हणूनच भूत, प्रेत, पिशाच यांसारख्या नकारात्मक शक्ती त्यांना हानी पोहोचवू शकत नाहीत. काही आध्यात्मिक मतांनुसार यक्ष, गंधर्व, नाग किंवा राक्षस यांसारख्या इतर सूक्ष्म शक्ती देखील देवगणातील व्यक्तींवर सहज प्रभाव टाकू शकत नाहीत. कारण त्यांच्यातील सात्विकता आणि दैवी संरक्षण अधिक प्रभावी मानले जाते. म्हणून स्वाती नक्षत्रातील तुळ राशीच्या जातकांनी आपल्या सात्विक गुणांचा, सत्यनिष्ठेचा आणि सकारात्मक ऊर्जेचा नेहमी आदर ठेवावा. आज आपण स्वाती नक्षत्रातील तुळ राशीच्या जातकांबद्दल आणि त्यांच्यापासून नकारात्मक शक्ती दूर का राहतात याबद्दल माहिती जाणून घेतली. मित्रांनो, तुळ राशीच्या स्वाती नक्षत्रातील जातकांमध्ये असलेली सात्विकता, न्यायप्रियता, ज्ञान आणि दैवी ऊर्जा यामुळेच त्यांना विशेष मानले जाते. हीच सकारात्मक शक्ती
जीवनातील अनेक नकारात्मक प्रभावांपासून त्यांचे रक्षण करते अशी श्रद्धा आहे. धन्यवाद. हर हर महादेव.